स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. तर आपण पाहतोय राहुल गांधी इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांसह राजघाटाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. यामध्ये आपल्याला विरोधी पक्षांचे देखील नेते पाहायला मिळत आहेत. अत्यंत आक्रमक भूमिका सध्या विरोधकांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. नीट पेपर फुटीचा मुद्दा असेल, त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह विरोधक हे आक्रमक झालेले आहेत. नीट पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागलेली आहे. त्याचा देखील त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी आणि एकूणच ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्याचा निषेध नोंदवण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व खासदार हे राहुल गांधी यांच्यासह आता राजघाटाच्या दिशेने रवाना झाल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ठिकठिकाणी आता विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं पदाधिकाऱ्यांकडनं निदर्शनं केली जात आहेत, आंदोलनं केली जात आहेत, जोरदार घोषणाबाजी आपल्याला ऐकायला मिळते. नरेंद्र मोदी शर्म करो, नरेंद्र मोदी शर्म करो. छात्रों के सम्मान में, छात्रों के सम्मान में राहुल गांधी तुम संघर्ष करो. तर विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडनं आता जोरदार घोषणाबाजी केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी आता आंदोलकांकडनं या ठिकाणी केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू करण्यात आलेली आहे. राहुल गांधी एकीकडे गांधी स्मृती भवनाकडे रवाना झालेले आहेत. इंडिया आघाडीचे सर्व खासदार, विरोधी पक्षांचे प्रमुख नेते हे राहुल गांधी यांच्या सोबत आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या बसमधून हे सर्व खासदार राहुल गांधी यांच्यासह आता निघालेले आहेत. गांधी स्मृती भवन इथं पोहोचून कॅन्डल मार्च देखील काढला जाण्याची शक्यता आहे. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरनं विरोधक अत्यंत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि विद्यार्थ्यांच्या या लढ्यात आम्ही देखील विरोधी पक्ष म्हणून त्यांच्या सोबत असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलेलं आहे. दिल्लीमध्ये, राजधानी दिल्लीमध्ये सध्या हा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांचं CJPचं आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे विरोधक देखील आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. छात्रों के सम्मान में, छात्रों के सम्मान में राहुल गांधी तुम संघर्ष करो. देश गांधी वीक है, नरेंद्र मोदी वीक है, नरेंद्र मोदी वीक है, नरेंद्र मोदी वीक है. तर पेपर फुटीच्या मुद्द्यावरनं विरोधकांकडनं आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी केली जाती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखील राजीनाम्याची मागणी होती आहे. धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी कार्यकर्त्यांकडनं केली जात असल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे राहुल गांधी इंडिया आघाडीच्या खासदारांना घेऊन, सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना घेऊन राजघाटाकडे, गांधी स्मृती भवनाकडे रवाना होत असतानाची ही दृश्य आपण पाहतोय. पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेला आहे. एका मोठ्या बसमधून राहुल गांधी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत आता या बसमधून रवाना झालेले आहेत. राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिसांचा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळालेला होता. रस्त्याच्या दुतर्फा विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे. त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जाते. बसच्या समोर आपण पाहतोय की विरोधी पक्षांचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी हे मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या परिसरामध्ये सध्या आपल्याला ऐकायला मिळते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थेट राजीनाम्याची मागणी होती. तर राहुल गांधी हे आता गांधी स्मृती भवनाकडे रवाना झालेले आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांसह इंडिया आघाडीच्या खासदारांना घेऊन राहुल गांधी यांचा हा ताफा आता हळूहळू पुढे सरकतोय. एक एक बॅरिकेडिंग पार करत राहुल गांधी यांची ही बस विरोधी पक्षांच्या नेत्यांसह
खासदारांसह राहुल गांधी हे आता गांधी स्मृती भवनाकडे रवाना झालेले आहेत. अहिंसेच्या मार्गाने आमचं एकूणच आंदोलन असणार आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. नीट पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आजही विद्यार्थी देशभरात रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यामुळं आम्ही देखील विरोधक म्हणून रस्त्यावर उतरलेले आहोत आणि आम्ही या विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलेलं आहे. लोग गांधी स्मृति आए हैं तो अच्छी बात है, उसमें कोई ऐसी बात नहीं है, बस पॉलिटिकल इशू नहीं होना चाहिए. लगता है आपको कि जिस तरीके से कार्यकर्ता और सभी विपक्ष के सांसद बस में भर के आ रहे हैं और एक कहा जा रहा है इससे कोई राजनीतिक संदेश भी लगता है आपको? देखिए, मैं समझता हूँ गांधी स्मृति शाम को 6 बजे तक बंद हो जाता है, किंतु उसके बाद भी जब इन्होंने आने की इच्छा व्यक्त की है और पुलिस ने और सरकार ने उनको कहा है कि आ सकते हैं, तो लोग आएंगे, तो इस बहाने से वो गांधी स्मृति को देख लेंगे. इससे में से बहुत से लोग होंगे जो पहली बार आए होंगे. आप राजनेता लंबे समय से हैं, गांधीवादी तरीका लगता है आपको जो प्रोटेस्ट हो रहा है उसके बाद में गांधीवादी के तरीके से भी इस चीज़ को सुलझाना चाहिए? ये अपने अपने मनों के अंदर लोगों को देखना पड़ेगा कि वो सच्चे ढंग से गांधीवादी तरीके को अपना रहे हैं या केवल राजनीतिक इशू कर रहे हैं. और आपको लगता है जिस तरीके से राहुल गांधी नेता विपक्ष हैं, तमाम प्रियंका गांधी भी उस बस में हैं, तमाम नेता वहीं हैं, तो ये आपको लगता है कि ये एक गांधी जी के संदेश के लिए आ रहे हैं? क्या उस पर टिप्पणी करना ठीक नहीं है, पर आप जानते हैं कि जो भी विषय है उसको लोग अपने अपने ढंग से उठा रहे हैं और अपने अपने ढंग से उस पर चाहते हैं कार्रवाई हो. प्रधानमंत्री ने आज सुबह कहा कि फास्ट ट्रैक कोर्ट बना रहे हैं, बच्चों के भविष्य के प्रति चिंता है, लेकिन विपक्ष जो है उसको देखिए, प्रधानमंत्री और सरकार जो भी कदम उठा सकती है वो सारे कदम उठा रहे हैं, क्योंकि प्रधानमंत्री सबके हैं और वे भी चाहते हैं कि जो हमारे भारत का भविष्य है और ये जो नौजवान हैं उनका भविष्य और अच्छी तरह से जाए. तो जाहिर तौर पर सरकार अपनी तरफ से पूरी कोशिश कर रही है कि जो उचित कदम उठाए जाने चाहिए वो उठाएं. आपण ही थेट दृश्य बघतोय. राहुल गांधी हे गांधी स्मृती भवनावर दाखल झालेले आहेत आणि एकीकडे राहुल गांधी यांनी आपल्या आंदोलनाला अधिक तीव्र करताना राहुल गांधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे गांधी स्मृती भवनाकडे राहुल गांधी आता दाखल झालेले आहेत. गांधीजींना अभिवादन करतील, तर दुसरीकडे जंतर मंतरवर तरुण अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात to India Gate, but then they refused. So then we wanted to take them to 30th January, Gandhiji's assassination spot. And now what they've done is they put this bus in front of us there, right? And they put the barricade and they put a bus on the side here, so we can't see it, we can't go. And they're doing a drama. Obviously they're scared. We felt, all the MPs felt that if the students are on the street, we should also be on the street. What's happening? In solidarity with the students, we wanted to take the opposition MPs to India Gate, but then they refused. So then we wanted to take them to 30th January, Gandhiji's assassination spot. And now what they've done is they put this bus in front of us there, right? And they put the barricade and they put a bus on the side here, so we can't see it, we can't go. And they're doing a drama. Obviously they're scared. We felt, all the MPs felt that if the students are on the street, we should also be on the street. What's happening? In solidarity with the students. आपण बघितलं, इंडिया गेटवर आम्ही आंदोलन करणार होतो, मात्र इंडिया गेटवर आंदोलन करायला आणि तिकडे जाण्याला सरकारने मनाई केली, अडवणूक केली आणि त्यामुळे आता गांधी स्मृती भवनाकडे आपण चाललेलो आहे. मात्र तिकडे जाताना सुद्धा सरकारकडून अडवणूक करण्यात येते असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आणि त्यासोबतच राहुल गांधी यांनी आपल्या या प्रतिक्रियेमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे सरकार घाबरलंय असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा थेट रोष जो आहे किंवा जो आक्रमकपणा आहे तो सरकारच्या विरोधात वारंवार दिसून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल गांधींचं एका बाजूला आंदोलन सुरू आहे, इंडिया आघाडीचं एका बाजूला आंदोलन सुरू आहे. जंतर मंतरवर तरुणाई एकवटलेली आहे. हजारोंच्या संख्येनं तरुण आजही जंतर मंतरवर एकवटल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या पद्धतीनं त्यांचं आंदोलन सुरू आहे. 20 तारखेला जो लाठीचार्ज झाला, जो अमानुष लाठीचार्ज विद्यार्थ्यांवर केला गेला,
त्या लाठीचार्ज नंतरही विद्यार्थी मागे हटलेले नाही आहेत. ते तिथंच आंदोलन करतायत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ते एकवटलेले आहेत, आंदोलन करतायत, रस्त्यावर उतरतायत, घोषणाबाजी करतायत. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. लाठीचार्ज झाल्यानंतर सुद्धा या आंदोलक विद्यार्थ्यांनी माघार घेतली नाही. तर तिकडे सोनम वांगचूक जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं 26व्या दिवशी सुद्धा उपोषण कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. Narendra Modi has to remove. How long you continue here? He has to remove the education minister and he has to apologize. How long you ज्यादा देश विरोधी, युवा विरोधी और राष्ट्र विरोधी सरकार कोई और हो नहीं सकती है, लेकिन राहुल गांधी ने अगर जाने का मन बना लिया है तो हम सब उनके साथ जाएंगे जरूर। सर क्या कुछ संदेश गांधी स्मृति को कुछ सुना गया है? देखिए, ये देश गांधी का है, गांधी के असूलों का है और उन असूलों पे छात्र शांतिपूर्वक प्रदर्शन कर रहे हैं और सरकार लगातार कई दिन से उन पर अत्याचार कर रही है। System is suspect. Consistent paper leaks are happening. Nothing has been done to stop it. No accountability has been fixed. The students, we are highlighting the students' demand, and we have come here in an ahimsa manner to highlight the students' demands. सुनना होता है, जब हम लोग अपनी राइट मांगते हैं तो दे हैव बिकम डेफ। जब उन लोगों को अकाउंटेबिलिटी लेने का टाइम आता है, राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। ये मोदी वीक है, नरेंद्र मोदी वीक है, नरेंद्र मोदी वीक है। Please. आपण बघतोय एकीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करतायत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात, धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात. तर दुसरीकडे दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला काँग्रेसचे दिग्गज आणि ज्येष्ठ नेते पी चिदंबरम त्यांच्यासोबत इतरही ज्येष्ठ नेते आपल्याला काँग्रेसच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्या खासदारांना काँग्रेसनं बोलावून घेतलं आणि आता इंडिया आघाडीचे सगळे खासदार आता गांधी स्मृती स्थळावर पोहोचलेले आहेत. आणि एकंदरीतच राहुल गांधींचा जो आक्रमक बाणा आहे तो आपल्याला 20 तारखेपासूनच पाहायला मिळाला. ज्या वेळेला 20 तारखेला अधिवेशन सुरू झालं त्यावेळेला सोनम वांगचूक यांनी ज्या पद्धतीनं लोकांना आंदोलनामध्ये सहभागी व्हायला सांगितलं होतं, त्यावेळी ज्या पद्धतीनं त्या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. राहुल गांधी या बसमध्ये बसल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितलं की आम्हाला जायचं होतं इंडिया गेटला आंदोलन करायला, मात्र सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला घाबरलंय, विरोधकांच्या आंदोलनाला घाबरलंय आणि त्यामुळे आम्हाला आता गांधी स्मृती स्थळाच्या ठिकाणी आंदोलन करावं लागणार आहे. मात्र तिकडे जाताना सुद्धा अडवणूक होतीये, अडवणूक केली जाते आहे. कशा पद्धतीनं बॅरिकेडिंग केलंय, आडव्या बस लावलेल्या आहेत, हे राहुल गांधींनी या बसमध्ये बसल्यानंतर सांगितलेलं आहे. in solidarity with the students, we wanted to take the opposition MPs. राहुल गांधी आता गांधी स्मृती स्थळावर पोहोचलेले आहेत. गांधीजींना आता ते अभिवादन करतील. मोठा बंदोबस्त आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय. कशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त केंद्र सरकारने या ठिकाणी तैनात केलेला आहे. रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, त्यासोबतच जे राखीव पोलीस दलाच्या तुकड्या असतील, या सगळ्यात सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत. दिल्ली पोलीस तर आहेतच आहेत. मोदी शर्म करो. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर बघितलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट केलेलं आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 26वा दिवस आहे. सीजेपीच्या आंदोलनाचा जवळपास तेवढ्याच दिवसापासून सीजेपीचं आंदोलन सुरू आहे, 20-25 दिवसांपासून, 26 दिवसांपासून. मात्र पंतप्रधानांचं पहिलं ट्विट येत आहे आज, म्हणजे 26व्या दिवशी ट्विट येत आहे आणि त्यामुळे विरोधक संताप व्यक्त करतायत, सीजेपी संताप व्यक्त करते आहे, देशभरातल्या विरोधकांनी संताप व्यक्त केलाय. राहुल गांधींनी तर आक्रमक भूमिका घेतलेलीच आहे. राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत जोरदार पलटवार केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बंधूंनी सुद्धा मोदींनी केलेल्या ट्विटला हे निशाण्यावर त्यांच्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. हे प्रकरण सगळं, हे आंदोलन अंगलट येतंय म्हणून आता ट्विट पंतप्रधानांनी केलेलं आहे, गृहमंत्र्यांनी केलं. अशा प्रकारची टीका करताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. ही दृश्य आपण बघतोय, राहुल गांधी स्मृती स्थळावर उतरतानाची दृश्य आहेत. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आहेत. गांधीजींना अभिवादन केलं जाईल. हे आमचं पीसफुल मार्गानं हे आंदोलन आहे, शांततेच्या मार्गानं हे आंदोलन आहे. मात्र तरीही सरकार घाबरलंय, त्यामुळे आंदोलन करू देत नाही. विद्यार्थ्यांवर दडपशाही करते, विरोधकांवर दडपशाही करते, असा वारंवार आरोप राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येतोय. ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी काल आंदोलन केलेलं होतं, राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर जवळपास 3 तासांनी राहुल गांधी यांना सोडण्यात आलं. 21 तारखेलाच राहुल गांधींनी ते आंदोलन केलेलं होतं. मात्र या सगळ्यात जर आपण बघितलं, राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, म्हणजे विद्यार्थ्यांना जो लाठीचार्ज केला, हा मुद्दा सुद्धा राहुल गांधींनी उचलून धरलेला आहे. नीट पेपर लीकच्या प्रकरणामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय नीट पेपर खोटी प्रकरणामध्ये आपण चर्चेला तयार नाही. हे राहुल गांधी, काँग्रेस आणि इंडिया आघाडीनं अधिवेशनामध्ये स्पष्ट केलेलं आहे, माध्यमांसमोर येऊन सुद्धा स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला, या लाठीचार्ज बद्दल पंतप्रधानांनी माफी मागावी. आणि परवा धरणं आंदोलन करताना राहुल गांधींनी एक ट्विट सुद्धा केलेलं होतं की मोदी आणि शहांनी या सगळ्या मारहाण प्रकरणामध्ये, लाठीचार्ज प्रकरणामध्ये राजीनाम्याची मागणी सुद्धा राहुल गांधी यांनी केलेली होती. धरणं आंदोलन सुरू असताना त्यांनी ट्विट केलं. दुसरं ट्विट त्यांनी केलं की धरणं आंदोलन सुरू असताना जो कि रिकॉर्ड पे है पेपर लीक, उसके लिए जिम्मेवार हैं, उनका इस्तीफा लीजिए. उसके बाद संसद में बहस हो, चर्चा हो, जो कमियां हैं, खामियां हैं सरकार की तरफ से, उसमें सुधार हो. What are they afraid of? We are MPs. We are not armed. We are not violent. We want to visit Gandhi Smriti, where Gandhiji was shot. This is a sacred place. We are coming here to pay homage. Why are there so many policemen? Why are there hundreds and thousands of policemen? What are they afraid of? We saw there were barricades all around and the buses were stopped. We were in the bus for almost 30 minutes. Why? I mean, you should ask them, what is this sense of panic that seems to have gripped? The Modi government is assassinating democracy in India, is brutalizing students, is beating students. The opposition is not going to accept this. We are with the students. And Mr. Narendra Modi has to remove. How long you continue here? He has to remove the education minister and he has to apologize. How long you What's happening in solidarity with the students, we wanted to take the opposition MPs to India Gate, but then they refused. So then we wanted to take them to 30th January, Gandhiji's assassination spot. And now what they've done is they put this bus in front of us there, right? And they put the barricade and they put a bus on the side here, so we can't see it, we can't go. And they're doing a drama. Obviously they're scared. We felt, all the MPs felt that if the students are on the street, we should also be on the street. What's happening? In solidarity with the students, नरेंद्र
मोदी वीक है. गांधीजींच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांच्या तुम्ही हातात बघताय तर संविधानाची प्रत घेऊन राहुल गांधी तिथं पोहोचले आहेत. आताची राहुल गांधी यांची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. राहुल गांधी म्हणतायत की लोकशाही बुडवण्याचं काम हे सत्ताधारी करतायत आणि सगळ्यांच्याकडे विरोध विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न या सरकारकडून होतोय, विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न या सरकारकडून होतोय, सर्वसामान्य भारतीयांचा आवाज दडपण्याचा या सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप राहुल गांधी करतायत. आणि राहुल गांधी वारंवार अशा प्रकारचा आरोप करताना आपल्याला पाहायला मिळतात. राहुल गांधी यांनी अनेक गंभीर आरोप सरकारवर केलेले आहेत. मग त्या आर्थिक अडचणी देशासमोर येणाऱ्या आर्थिक वादळासंदर्भातले असतील, इकॉनॉमीच्या वादळासंदर्भातले असतील किंवा तरुणाईच्या आवाजासंदर्भातले अनेक जे मुद्दे आहेत ते राहुल गांधी वारंवार मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. ही दोन दृश्य आपण बघतोय. एकीकडे राहुल गांधी ज्यावेळेला स्मृतीस्थळावर उतरले त्यावेळीची दृश्य आहेत. कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काँग्रेस चे जे कार्यकर्ते आहेत ते आंदोलनामध्ये आपल्याला संपूर्ण देशभर उतरल्याचं पाहायला मिळतंय. या दृश्यांमध्ये बघतोय राहुल गांधी तिरंगा घेऊन आपल्या हातामध्ये आता या मार्चमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात. आता मार्च काढला जातोय. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात महत्वाचे नेते आहेत. मोहित्रा जे आहेत टीएमसीच्या खासदार त्या सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. सगळे इंडिया आघाडीचे खासदार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. 152 पेपर लीक झालेले आहेत आणि कारवाई शून्य झाली आहे अशा प्रकारचे फलक सुद्धा या खासदारांच्या हातात आहेत. राहुल गांधींच्या आक्रमक भूमिकेपुढे आपण बघतोय ये पूरे देश के बच्चों का, युवाओं का सवाल है. जिस तरह से ये हिटलर शाही कर रहे हैं ये सहने योग्य नहीं है. एक तरफ पूरा देश खड़ा है, दूसरी तरफ ये तानाशाह खड़े हुए हैं. अब मुझे लगता है उनकी उल्टी जो गिनती है वो शुरू हो चुकी है. यहाँ पे प्लान कोई पहले मीडिया को बता के करते हैं. आपण बघतोय महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन करताना काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रमुख नेते, इंडिया आघाडीचे प्रमुख खासदार या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संविधानाची प्रत हातात घेऊन, भारताचा तिरंगा हातात घेऊन राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये इंडिया आघाडीचे सगळे खासदार स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत. रस्त्यापासून संसदेपर्यंत एल्गार आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे तरुणाईचा एल्गार सुरू आहे, दुसरीकडे विरोधकांनी सरकार विरोधामध्ये एल्गार पुकारलेला आहे. राहुल गांधींची आक्रमक भूमिका, इंडिया आघाडीची एकजूट आणि इंडिया आघाडीनं आक्रमक आंदोलनाचा घेतलेला पवित्रा. एकीकडे राहुल गांधींचा आक्रमक आंदोलन, दुसरीकडे सीजेपीचं जंतर मंतरवर तरुणाई, हजारोंच्या संख्येनं दाखल असलेली तरुणाई, दुसरीकडे सोनम वांगचुक यांचं 26व्या दिवशी सुरू असलेलं उपोषण. या सगळ्या आंदोलनाच्या चक्रामध्ये आणि चक्रव्यूहात केंद्र सरकार सापडल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळते. happening. तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. देशवादी हम वीक हैं. नरेंद्र मोदी वीक है. नरेंद्र मोदी वीक है. नरेंद्र मोदी वीक है. नरेंद्र मोदी शर्म करो. आपण बघतोय गांधी स्मृतीस्थळावर राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस आणि आपण राहुल गांधी यांच्या मागे सुप्रिया सुळे सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. इंडिया आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षांचे प्रमुख नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर राहुल गांधी यांची आक्रमक भूमिका, इंडिया आघाडीनं घेतलेली आक्रमक भूमिका,
या दृश्यांमध्ये आपल्याला सगळे इंडिया आघाडीच्या घटक पक्षातले प्रमुख नेते पाहायला मिळत आहेत. आता गांधीजींच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता राहुल गांधी आंदोलनाची पुढची दिशा काय ठरवतात याकडे संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळाचंच नाही तर संपूर्ण देशाच्या सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष सुद्धा लागलेलं आहे. नरेंद्र मोदी शर्म करो, छात्रों के सम्मान आपण बघतोय केंद्र दिल्लीमध्ये प्रियंका गांधी काय बोलतात बघूया. बोलने दे रहा है. लग जाएगा फेस में. देश के बर्दाश्त नहीं करेंगे. देश दडपशाही सहन करणार नाही असं प्रियंका गांधी यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे. जादा त्यांनी अधिकचं बोलणं टाळलेलं आहे. आता राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या पुढच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी स्मृतीस्थळी गांधीजींच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलेलं आहे. महात्मा गांधी यांना अभिवादन करून आता राहुल गांधी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सगळे खासदार निघालेले आहेत. इसरो पर और चांद पर कोई जाता है भारत के बच्चे तो कहते हैं मोदी जी. त्रेता युग के राम को आप कहते हो हमला है. और जब सनातन की पूरी दुनिया में चोरी हो गई, अब पूरा संपत्ति चोरी हो गया, तो फिर आप मौन हो. आप क्या आज बाबर और मुगल ले आए हैं क्या इसको? नीट्स के बच्चों को क्या नेहरू जी चोरी करवा रहे हैं? हाँ, हमें आप बताओ ना. 153 बार किसने पेपर क्वेश्चन लीक आउट किया? बाबर ने, पाकिस्तान ने, चाइना ने, नेहरू जी ने, कौन? इंदिरा गांधी जी ने. तो इसीलिए आप बिल्कुल कोलैप्स कर चुके हो. आप देश के बच्चे बिल्कुल आपका इस्तीफा चाहते हैं. देश की जनता जो आस्था को मानता था, जो मंदिर और भगवान में आस्था रखता था, आपने गद्दारी किया है. अब आपको पूरी मंत्रिमंडल को रिजाइन करना चाहिए. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे बॉडी किती स्ट्रॉंग बने कमी खाऊन पोट भरे डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH